नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूयात इयत्ता 6वी इतिहास पाठ 8 मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये. पाठाच्या सुरुवातीला आपल्याला भारताचा नकाशा दाखवलेला आहे. इसवी सन 4थ्या ते 6व्या शतकातील भारत दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये लाल बॉर्डर आणि ग्रे चौरसमध्ये गुप्तांचे साम्राज्य हे दाखवलेलं आहे. गुप्तांचे साम्राज्य बघा, त्याच्यामध्ये कुठली कुठली शहर येतात. दिल्ली आहे, उज्जैन आहे, सांची, प्रयाग, काशी, वैशाली, पाटलीपुत्र आणि मोठे चौकोन आहेत ते आधुनिक शहर दाखवलेले आहेत. आणि नेहमीप्रमाणे आपला भारताचा नकाशा आहे. दक्षिणेला हिंदी महासागर आहे, बंगालचा उपसागर आहे, अरबी समुद्र आहे. आणि आता पाहूयात आपण या पाठामध्ये काय काय पाहणार आहोत. त्यामध्ये आपण पाहणार आहोत, 1 नंबरला आहे शुंग घराणे, इंडो ग्रीक राजे, कुशाण राजे, गुप्त राजघराणे, वर्धन राजघराणे, ईशान्य भारतातील राज्यसत्ता. एवढे मुद्दे आपण पाहणार आहोत. पहिला मुद्दा आहे शुंग घराणे. सम्राट अशोकानंतर मौर्य सत्तेचे साम्राज्य कमी होत गेले. शेवटच्या मौर्य राजाचे नाव बृहद्दत्त असे होते. मौर्याचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने बंड करून बृहद्दत्ताची हत्या केली आणि तो स्वतः राजा झाला. शुंग घराण्यामध्ये पाहूया. सम्राट अशोकानंतर काय झालेले, मौर्य सत्तेचे सामर्थ्य कमी होत गेले आणि शेवटचा मौर्य राजा होता बृहद्दत्त आणि मौर्यांचा सेनापती होता तो पुष्यमित्र शुंग याने काय केलं, बंड केलं, बृहद्दत्ताची हत्या केली आणि स्वतः राजा झाला. म्हणजे सुरुवातीला सम्राट अशोक होता, त्यानंतर काय झालं, ते सत्तेचे सामर्थ्य कमी होत गेले आणि त्यांचा मौर्य साम्राज्याचा शेवटचा राजा कोण होता, तर बृहद्दत्त आणि बृहद्दत्ताचा सेनापती होता पुष्यमित्र शुंग आणि त्याने काय केलं, बृहद्दत्ताची हत्या केली आणि स्वतः राजा झाला. हे शुंग घराणे होतं. आता पाहूयात इंडो ग्रीक राजे. या काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये ग्रीक राजांची छोटी छोटी राज्ये होती. भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये काय झालेलं, ग्रीक राजांची छोटी छोटी राज्ये होती. त्या राजांना इंडो ग्रीक राजे असे म्हटले जाते. प्राचीन भारतीय नाण्याच्या इतिहासात या राजांची नाणी अत्यंत महत्त्वाची आहेत. इंडो ग्रीक राज्यामध्ये पाहूया आपण. या काळात काय झालेलं, भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये काय झालेलं, ग्रीक राज्यांची छोटी छोटी राज्ये होती. त्या राज्यांना इंडो ग्रीक राजे असे म्हटले जायचं. म्हणजे छोटी छोटी जी राज्य होती, मग ती सगळी राज्य मिळून ते जे राजे होते त्या राजांना म्हणायचं इंडो ग्रीक राजे. प्राचीन भारतीय नाण्याच्या इतिहासात या राजांची नाणी अत्यंत महत्त्वाची आहेत. एका बाजूवर राजाचे चित्र आणि दुसऱ्या बाजूला देवतेचं चित्र, अशा पद्धतीची नाणी बनवण्याची त्यांची परंपरा होती. म्हणजे नाण्याला 2 बाजू असतात. एका बाजूवरती असायचे राजाचे चित्र आणि दुसऱ्या बाजूवरती असायचे देवतेचे चित्र. त्यामुळे कुठल्या राजाचं नाणं आहे ते लगेच समजून यायचं. ही नाणी बनवण्याची परंपरा त्यांची परंपराच होती. अशा पद्धतीची नाणी बनवण्याची, अशा पद्धतीची म्हणजे एका बाजूला राजाचे चित्रे आणि दुसऱ्या बाजूला देवतेचं चित्र. ती पुढे भारतात रुजली आणि इंडो ग्रीक राजांमध्ये मिनेंडर हा राजा प्रसिद्ध असून त्याने नागसेन या बौद्ध भिक्खूबरोबर बौद्ध तत्वज्ञानाची चर्चा केली होती. पुढे भारतामध्ये ही परंपरा रुजली आणि इंडो ग्रीक राजांमध्ये मिनेंडर हा राजा प्रसिद्ध असून त्याने नागसेन या बौद्ध भिक्खूबरोबर बौद्ध तत्वज्ञानाची चर्चा केली होती. मिनेंडर म्हणजे मिलिंद. त्याने भिक्खू नागसेन यांना विचारलेल्या प्रश्नातून मिलिंदपन्न हा ग्रंथाची निर्मिती झाली. पन्न हा पाली भाषेतील शब्दाचा अर्थ प्रश्न असा होतो. बघा, इंडो ग्रीक राज्यामध्ये बघा काय झालेलं, त्या काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये काय झालेलं, ग्रीक राज्याची छोटी छोटी राज्य होती आणि मग ह्या छोटी छोटी राज्य असल्यामुळे तिथे भरपूर राज्य असणार आहेत, कारण प्रत्येक राज्याचं एक राजा तरी असणारच आहे. मग ह्या सगळ्या राज्यांना कोण काय म्हणायचे, तर इंडो ग्रीक राज्य असे म्हणायचे. प्राचीन भारतीय नाण्याच्या इतिहासात या राज्यांची नाणी अत्यंत महत्त्वाची आहेत. एका बाजूवर राजाचे चित्र आणि दुसऱ्या बाजूला देवतेचं चित्र, अशा पद्धतीची नाणी बनवण्याची त्यांची परंपरा होती. ती पुढे भारतात रुजली. इंडो ग्रीक राजांमध्ये मिनेंडर हा राजा प्रसिद्ध असून त्याने नागसेन या बौद्ध भिक्खूबरोबर बौद्ध तत्वज्ञानाची चर्चा केली होती. इंडो ग्रीक राजांमध्ये मिनेंडर हा राजा प्रसिद्ध होता आणि त्याने काय केलेलं, नागसेन या बौद्ध भिक्खूबरोबर बौद्ध तत्वज्ञानाची चर्चा केली होती. मिनेंडर म्हणजे मिलिंद. त्याने भिक्खू नागसेन यांना विचारलेल्या प्रश्नातून मिलिंदपन्न या ग्रंथाची निर्मिती झाली. पन्न या भाषेतील पाली भाषेतील शब्द आहे आणि त्याचा अर्थ प्रश्न असा होतो. आता पाहून पाहिले इंडो ग्रीक राजे. इथे तिथे नाणे दाखवलेले बघा, एका बाजूला राजाचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला देवतेचा फोटो. आता आपण पाहूया कुशाण राजे. भारतामध्ये निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या बाहेरून सतत येत राहिल्या.
भारतामध्ये काय झालेलं, निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या बाहेरून सतत येत राहिल्या. त्यामध्ये मध्य आशियातून आलेल्या कुशाण नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळ्या होत्या. इसवी सनाच्या पहिल्या शतकात वायव्येकडील प्रदेशात आणि काश्मीरमध्ये त्यांनी राज्य स्थापन केले होते. भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कुशाण राजांनी केली. नाण्यावर गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवतांच्या प्रतिमा वापरण्याची प्रथा कुशाण राजांनी सुरू केली. कुशाण राजा कनिष्क याने साम्राज्याचा विस्तार केला. कुशाण राजा आपण पाहूया. भारतात काय झालेलं, त्यावेळी निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या बाहेरून सतत येत राहिल्या. त्यामध्ये मध्य आशियातून आलेल्या कुशाण नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळ्या होत्या. इसवी सनाच्या पहिल्या शतकात वायव्येकडील प्रदेशात आणि काश्मीरमध्ये त्यांनी राज्य स्थापन केले. भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कुशाण राजांनी केली. नाण्यावर गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवता यांची प्रतिमा वापरण्याची प्रथा कुशाण राजांनी सुरू केली होती आणि कुशाण राजा कनिष्क याने साम्राज्याचा विस्तार केला. कुशाण राजा आपण पाहिले. त्यावेळी काय झालेलं, भारतात निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या बाहेरून सतत येत राहायच्या. मग त्यामध्ये काय झालेलं, मध्य आशियातून आलेल्या कुशाण नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळ्या असत. मध्य आशियातून येणाऱ्या कुठल्या टोळ्या होत्या, तर तो कुशाण. इसवी सनाच्या पहिल्या शतकात वायव्येकडील प्रदेशात आणि काश्मीरमध्ये त्यांनी राज्य स्थापन केले. भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कुशाण राजांनी केली. नाण्यावर गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवतांच्या प्रतिमा वापरण्याची प्रथा कुशाण राजाने सुरू केली. कुशाण राजा कनिष्क या साम्राज्याचा विस्तार केला. कुशाण राजा कनिष्क याने साम्राज्याचा विस्तार केला. आता सम्राट कनिष्क पाहूया आपण. कनिष्काचे साम्राज्य पश्चिमेला काबूलपासून पूर्वेला वाराणसीपर्यंत पसरलेले होते. कनिष्क जो राजा होता त्याने काय केलेलं, कनिष्काचे साम्राज्य पश्चिमेला काबूलपासून पूर्वेला वाराणसीपर्यंत पसरलेले होते. कनिष्काची सोन्याची आणि तांब्याची नाणी सापडली आहेत. कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची 4थी परिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली होती. कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवले होते. श्रीनगरजवळ असलेले कामपूर नावाचे गाव म्हणजेच कनिष्कपूर असावे. कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला. त्याने बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले. कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैद्य होता. सम्राट कनिष्क आपण पाहणार आहोत. कनिष्काचे साम्राज्य काय झालेले, पश्चिमेला काबूलपासून पूर्वेला वाराणसीपर्यंत पसरलेले होते. कनिष्काची सोन्याची आणि तांब्याची नाणी सापडली आहेत. कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची 4थी परिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली होती. मग काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवले होते. श्रीनगर जवळ असलेले जे कामपूर नावाचे गाव आहे ते म्हणजेच कनिष्कपूर असावे. कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला. कनिष्काच्या काळात कोण होता, अश्वघोष हा कवी होता. त्याने काय केलेलं, बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले. कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेलेला होता आणि त्याने काय केलं, बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले. कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैद्य होता. कोणी काय लिहिलेलं बघा, लक्षात ठेवा. बुद्धचरित आणि वज्रसूची कोणी लिहिलं होतं, अश्वघोष, जो कनिष्काच्या काळात कवी होऊन गेला होता. आणि कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैद्यही होता. कनिष्काचे सोन्याचे नाणे दोन्ही बाजूने आपल्याला इथे दाखवलेले आहे. माहित आहे का तुम्हाला, मध्ये पहा, कनिष्काचे सोन्याचे नाणे हे नाणे सम्राट कनिष्काने पाडले होते. या नाण्याच्या दर्शनी बाजूवर ग्रीक लिपीत लिहिलेला शाओ कनिष्की कोशानो असा लेख आहे. याचा अर्थ राजाधिराज कनिष्क कुशाण असा आहे. नाण्याच्या मागील बाजूस गौतम बुद्धाची प्रतिमा आहे आणि बाजूला ग्रीक लिपीत बौद्धो म्हणजे बुद्ध लिहिले आहे. कनिष्काचे सोन्याचे नाणे पहा. हे नाणे कसे आहे, सम्राट कनिष्काने पाडले होते. या नाण्याच्या दर्शनी बाजूवरती ग्रीक लिपीत लिहिलेला शाओ कनिष्को कौशानो असा लेख आहे. याचा अर्थ राजाधिराज कनिष्क कुशाण असा आहे. नाण्याच्या मागील बाजूस गौतम बुद्धाची प्रतिमा आहे आणि बाजूला ग्रीक लिपीत बौद्धो म्हणजे बुद्ध लिहिलेले आहे. आता गुप्त राज्यघराणे आपण पाहूया. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या शेवटी उत्तर भारतात गुप्त राजघराण्याच्या सत्तेचा उदय झाला. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या शेवटी उत्तर भारतात गुप्त राजघराण्याचा सत्तेचा उदय झाला. साधारणपणे 3 शतके गुप्त घराणे सत्तेवर होते. गुप्त राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव श्रीगुप्त असे होते. समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त हे गुप्त घराण्यातील विशेष उल्लेखनीय राजे आहेत. गुप्त राज्यघराणे आपण पाहणार आहोत. गुप्त राजघराण्याचा कधी उदय झाला आहे तर 3ऱ्या शतकाच्या शेवटी, तो पण उत्तर भारतामध्ये गुप्त राजघराण्याच्या सत्तेचा उदय झाला आणि साधारणपणे 3 शतके
3 शतके गुप्त घराणे सत्तेवर होते. गुप्त राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव श्रीगुप्त असे आहे. समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त हे गुप्त घराण्यातील विशेष उल्लेखनीय राजे आहेत. त्यातील आता आपण पाहूयात समुद्रगुप्त. समुद्रगुप्त पहिला चंद्रगुप्त आणि या गुप्त राजाच्या कारकिर्दीत गुप्तांच्या राज्य विस्ताराची सुरुवात झाली. त्याचा मुलगा समुद्रगुप्त याने आसपासच्या राजांचा पराभव करून हा विस्तार आणखी वाढवला. त्याच्या कारकिर्दीत गुप्त सत्ता आसामपासून पंजाबपर्यंत पसरली होती. तामिळनाडूमधील कांचीपर्यंतचा पूर्व किनारपट्टीचा प्रदेशही त्याने जिंकला होता. समुद्रगुप्ताने मिळवलेल्या विजयामुळे त्याच्या सत्तेचा दबदबा सर्वत्र वाढला होता. त्यामुळे वायव्येकडील राजे तसेच श्रीलंकेतील राजा यांनीही त्याच्याशी मैत्रीचे करार केले. समुद्रगुप्ताचा पराक्रम आणि त्याने मिळवलेले विजय यांचे वर्णन प्रयागच्या स्तंभलेखात सविस्तर दिलेले आहे. हा लेख प्रयाग प्रशस्ती म्हणून ओळखला जातो. त्याला अलाहाबाद प्रशस्ती असेही म्हणतात. समुद्रगुप्त वीणावादनात प्रवीण होता. समुद्रगुप्ताने विविध प्रकारच्या प्रतिमा असलेली नाणी काढली आणि त्यातील एक प्रकारात तो स्वतः वीणा वाजवताना दिसतो. त्यावर समुद्रगुप्त असे नाव लिहिलेले आहे. बघा, समुद्रगुप्त पहिला चंद्रगुप्त या गुप्त राजाच्या कारकिर्दीत गुप्तांच्या राज्य विस्ताराची सुरुवात झाली. त्याचा मुलगा समुद्रगुप्त याने आसपासच्या राजांचा पराभव करून हा विस्तार आणखी वाढवला. त्याच्या कारकिर्दीत गुप्त सत्ता आसामपासून पंजाबपर्यंत पसरली होती. तामिळनाडूमधील कांचीपर्यंतच्या पूर्व किनारपट्टीचा प्रदेशही त्याने जिंकला होता. समुद्रगुप्ताने मिळवलेल्या विजयामुळे त्याच्या सत्तेचा दबदबा सर्वत्र वाढला होता. त्यामुळे वायव्येकडील राजे तसेच श्रीलंकेतील राजा यांनीही त्याच्याशी मैत्रीचे करार केले होते. समुद्रगुप्ताचा पराक्रम आणि त्याने मिळवलेले विजय यांचे वर्णन प्रयागच्या स्तंभलेखात सविस्तर दिलेले आहे. हा लेख प्रयाग प्रशस्ती म्हणून ओळखला जातो. त्याला अलाहाबाद प्रशस्ती असेही म्हणतात. समुद्रगुप्त वीणावादनात प्रवीण होता. समुद्रगुप्ताने विविध प्रकारच्या प्रतिमा असलेली नाणी काढली होती. त्यातील एका प्रकारात तो स्वतः वीणा वाजवताना दिसतो. त्यावर समुद्रगुप्त असे नाव लिहिलेले आहे. आता पाहूयात दुसरा चंद्रगुप्त. दुसरा चंद्रगुप्त हा समुद्रगुप्ताचा मुलगा होता. गुप्ताचे साम्राज्य त्याने वायव्येकडे वाढवले आणि त्याने माळवा, गुजरात, सौराष्ट्र जिंकून घेतले होते. दुसऱ्या चंद्रगुप्ताने त्याची मुलगी प्रभावती हिचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन याच्याशी करून दिला. अशा रीतीने दक्षिणेकडच्या बलशाली वाकाटक सत्तेशी नातेसंबंध जोडले. दिल्लीजवळील मेहरोली येथे एक लोहस्तंभ उभा आहे. तो सुमारे 1500 वर्षांहूनही अधिक जुना आहे, तरी तो गंजलेला नाही. प्राचीन भारतीयांनी तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीचे ते एक प्रतीक आहे. या लोहस्तंभावरील लेखात चंद्र नावाचा राजाचा उल्लेख आहे. त्या उल्लेखाच्या आधारे हा लोहस्तंभ दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातील आहे असे मानले जाते. दुसरा चंद्रगुप्त हा समुद्रगुप्ताचा मुलगा होता. गुप्ताचे साम्राज्य त्याने वायव्येकडे वाढवले आणि त्याने माळवा, गुजरात, सौराष्ट्र जिंकून घेतले. दुसऱ्या चंद्रगुप्ताने त्याची मुलगी प्रभावती हिचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन याच्याशी करून दिला. अशा रीतीने दक्षिणेकडच्या बलशाली वाकाटक सत्तेशी नातेसंबंध जोडले आणि दिल्लीजवळील मेहरोली येथे एक लोहस्तंभ उभा आहे. तो सुमारे 1500 वर्षांहूनही अधिक जुना आहे, तरी तो गंजलेला नाही. प्राचीन भारतीयांनी तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीचे ते एक प्रतीक आहे. या लोहस्तंभावरील लेखात चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख आहे आणि त्या उल्लेखाच्या आधारे हा लोहस्तंभ दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातील आहे असे मानला जातो. म्हणजे जो हा लोहस्तंभ आहे दिल्लीजवळ मेहरोली येथे, तो दुसरा चंद्रगुप्त याच्या काळातील आहे असं मानलं जातं. त्याच्यावरती चंद्र नावाचा उल्लेखही आहे. माहीत आहे का तुम्हाला? मध्ये पहा, फाहियान या चीनी प्रवासी दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात भारतात आला होता. आपल्या प्रवास वृत्तात त्याने गुप्त काळातील समाज जीवनाचे वर्णन केलेले आहे. तो म्हणतो, भारताची नगरे मोठी व भरभराटी चाललेली आहेत. प्रवाशांसाठी या नगरात अनेक अतिथीगृहे आहेत. अनेक धर्मार्थ संस्थाही आहेत. शहरात इस्पितळे आहेत. तेथे गरिबांना वैद्यकीय सेवा विनामूल्य उपलब्ध होते. विहार व मंदिरे भव्य आहेत. लोकांना व्यवसाय निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. कोठेही जाण्यास लोकांना मज्जाव नाही. सरकारी अधिकाऱ्यांना व सैनिकांना नियमितपणे पगार दिला जातो. तेथील लोक दारू पित नाहीत, हिंसा करीत नाहीत. गुप्त राजवटीतले प्रशासन योग्य रीतीने चालवले जाते. फाहियान हा चीनी प्रवासी दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात भारतात आला होता. आपल्या प्रवास वृत्तात त्याने गुप्त काळातील समाज जीवनाचे वर्णन केलेले आहे. तो म्हणतो, भारताची नगरे मोठी व भरभराटीस आलेली आहेत.
प्रवाशांसाठी या नगरात अनेक अतिथीगृहेही आहेत, अनेक धर्मार्थ संस्थाही आहेत, शहरात इस्पितळे आहेत, तेथे गरिबांना वैद्यकीय सेवा विनामूल्य उपलब्ध आहेत, विहार व मंदिरे भव्य आहेत, लोकांना व्यवसाय निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, कोठेही जाण्यास लोकांना मज्जाव नाही, सरकारी अधिकाऱ्यांना व सैनिकांना नियमितपणे पगार दिला जातो, तेथील लोक दारू पित नाहीत, हिंसा करीत नाहीत, गुप्त राजवटीतले प्रशासन योग्य रीतीने चालवले जाते. बघा, त्या काळात सुद्धा आपल्या भारतातील लोकांना स्वातंत्र्य होतं. आणि तेथील गरिबांना कसं वैद्यकीय सेवा विनामूल्य, म्हणजे दवाखाने वगैरे फ्रीमध्ये होते त्यावेळी. विहार मंदिरे तिथे भव्य होती त्यावेळी. तसेच लोकांना व्यवसाय निवडण्याचेही पूर्ण स्वातंत्र्य होते. आणि कुठेही जाण्यास लोकांना मज्जाव नाही की इकडे जायचं नाही, तिकडे जायचं नाही, सगळी कोणीही कुठेही जाऊ शकत होतं. सरकारी अधिकाऱ्यांना व सैनिकांना नियमित पगार दिला जायचा. तेथील लोक निर्व्यसनी होते, म्हणजे दारू पित नव्हते, हिंसा करीत नाहीत, गुप्त राजवटीतले प्रशासन योग्य रीतीने चालवले जाते. असं सगळं फाहियान या चिनी प्रवासीने आपल्या प्रवासवर्णनात लिहून ठेवलेले आहे. दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात फाहियान हा बौद्ध भिक्खू चीनमधून भारतात आला होता. त्याने त्याच्या भारतातील प्रवासाचे वर्णन लिहून ठेवले आहे आणि त्यामध्ये गुप्त साम्राज्यातील उत्कृष्ट राज्यव्यवस्थेची माहिती मिळते. आता पाहूयात आपण वर्धन राजघराणे. गुप्त साम्राज्याचे सामर्थ्य कमी होऊ लागल्यानंतर उत्तर भारतात अनेक राज्ये उदयास आली. वर्धन राजघराण्याचे राज्य त्यापैकी एक होते. दिल्लीजवळ असणाऱ्या थानेसर या ठिकाणी प्रभाकर वर्धन नावाचा राजा राज्य करत होता. त्याच्या काळात वर्धन घराणे प्रभावी बनले. हर्षवर्धन हा त्याचा मुलगा होय. हर्षवर्धनाने वर्धन साम्राज्याचा विस्तार केला. त्याच्या कारकिर्दीत वर्धन साम्राज्याचा विस्तार उत्तरेला नेपाळ, दक्षिणेला नर्मदा नदी, पूर्वेला आसाम, पश्चिमेला गुजरातपर्यंत झाला होता. कामरूप म्हणजे प्राचीन आसाम. तेथील राजा भास्कर वर्मन याच्याशी त्याचे मैत्रीचे संबंध होते. हर्षवर्धनाने आपला राजदूत चीनी दरबारात पाठवला होता. हर्षवर्धनाने चीनच्या सम्राटाबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले होते. त्याने त्याची राजधानी कनौज येथे प्रस्थापित केली आणि त्याच्या कारकिर्दीत व्यापाराची भरभराट झाली. राज्याच्या उत्पन्नाचा खूप मोठा हिस्सा तो प्रजेच्या हितासाठी वापरत असे. दर 5 वर्षांनी तो स्वतःची सर्व संपत्ती प्रजेला दान करत असे. वर्धन राजघराणे आपण पाहूया. गुप्त साम्राज्याचे सामर्थ्य कमी होऊ लागल्यानंतर उत्तर भारतात अनेक राज्ये उदयाला आली. जेव्हा गुप्त साम्राज्याचं सामर्थ्य कमी व्हायला लागलं तेव्हा काय झालं, उत्तर भारतात अनेक राज्ये उदयाला आली. मग वर्धन राजघराणे राज्य त्यापैकीच एक होतं. दिल्लीजवळ असणाऱ्या थानेसर या ठिकाणी प्रभाकर वर्धन नावाचा राजा राज्य करत होता. त्याच्या काळात वर्धन घराणे प्रभावी बनले. हर्षवर्धन हा त्याचा मुलगा होय. हर्षवर्धनाने वर्धन साम्राज्याचा विस्तार केला. त्याच्या कारकिर्दीत वर्धन साम्राज्याचा विस्तार उत्तरेला नेपाळ, दक्षिणेला नर्मदा नदी, पूर्वेला आसाम, पश्चिमेला गुजरातपर्यंत झाला. कामरूप म्हणजे प्राचीन आसाम. तेथील राजा भास्कर वर्मन याच्याशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते. हर्षवर्धनाने आपला राजदूत चीनी दरबारात पाठवला. हर्षवर्धनाने चीनच्या सम्राटाबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले आणि त्याने त्याची राजधानी कनौज येथे प्रस्थापित केली. त्याच्या कारकिर्दीत व्यापाराची भरभराट झाली. राज्याच्या उत्पन्नाचा खूप मोठा हिस्सा तो प्रजेच्या हितासाठी वापरत असे आणि दर 5 वर्षांनी तो स्वतःची सर्व संपत्ती प्रजेला दान करीत असे. बघा, असा राजा होता तो. हर्षवर्धनाच्या दरबारातील राजकवी बाणभट्ट याने हर्षचरित हा हर्षवर्धनाच्या जीवनावरील ग्रंथ लिहिला. त्याच्या आधारे हर्षवर्धनाच्या कारकिर्दीची माहिती मिळते. राजकवी हर्षवर्धनाच्या दरबारात एक राजकवी होता, त्याचं नाव बाणभट्ट. त्याने काय केलं, हर्षचरित हा हर्षवर्धनाच्या जीवनावरील ग्रंथ लिहिला. त्याच्या आधारे हर्षवर्धनाच्या कारकिर्दीची माहिती मिळते. हर्षचरित हा कोणी लिहिला आहे, तर त्या राजकवी बाणभट्ट यांनी लिहिलेला आहे. हर्षवर्धनाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्याने इतर धर्मांनाही उदार आश्रय दिला. हर्षवर्धनाने रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका असे 3 संस्कृत नाटके लिहिली. हर्षवर्धनाने रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका अशी 3 संस्कृत नाटके लिहिली. हर्षचरित हा हर्षवर्धनाच्या जीवनावरील ग्रंथ कोणी लिहिला आहे, तर राजकवी बाणभट्ट यांनी लिहिला आहे. आणि रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका हे हर्षवर्धनाने लिहिलेली संस्कृत नाटके आहेत. त्याच्या काळात युआन शांग हा बौद्ध भिक्खू चीनहून भारतात आला होता. तो भारतभर फिरला. नालंदा विद्यापीठात तो 2 वर्ष राहिला आणि त्याने चीनमध्ये गेल्यावर बौद्ध ग्रंथांचे चीनी भाषेत भाषांतर केले. बघा, युआन शांग हा कधी आला होता, तर राजा हर्षवर्धनाच्या काळात आला होता. तो बौद्ध भिक्खू कुठून आलेला, चीनहून आला होता. आणि त्याने काय केलं, मग त्या काळात तो भारतभर फिरला आणि नालंदा विद्यापीठात तो 2 वर्ष राहिला होता. त्याने चीनमध्ये गेल्यावर बौद्ध ग्रंथाचे चीनी भाषेत भाषांतर केले. इथे बघा युआन शांगचा फोटो दाखवलेला आहे आपल्याला.
माहीत आहे का तुम्हाला मध्ये पहा, युआन शॉंग भारतभर फिरला. त्याने महाराष्ट्रातील लोकांविषयी मोठे गौरवपूर्ण उद्गार काढले. तो म्हणतो, महाराष्ट्राचे लोक मानी आहेत. कोणी उपकार केले तर ते नेहमी स्मरतात, पण जर कोणी त्यांचा अपमान केला तर ते गय करत नाहीत. संकटात सापडलेल्या माणसांना आपल्या प्राणाचीही पर्वा न करता ते मदत करतात. शरण आलेल्यास त्या अपाय करत नाहीत. बघा, युआन शॉंग या बौद्ध भिक्खूने भारतातील लोकांविषयीचे कसे वर्णन केले आहे. तर तो भारतभर फिरला. त्याने महाराष्ट्रातील लोकांविषयी मोठे गौरवपूर्ण उद्गार काढले आहेत. म्हणतो की महाराष्ट्राचे लोक कसे आहेत, मानी आहेत. कोणी उपकार केले तर ते नेहमी स्मरतात, पण जर कोणी अपमान केला तर ते गय करत नाहीत. संकटात सापडलेल्या माणसांना आपल्या प्राणाचीही पर्वा न करता ते मदत करतात. शरण आलेल्यास ते अपाय करत नाहीत. असे महाराष्ट्रातील लोकांचे वर्णन युआन शॉंग यांनी केलेले आहे. आता आपल्या इथं बघा, नालंदा विद्यापीठाचा फोटो दाखवलेला आहे. ईशान्य भारतातील राज्यसत्ता. ईशान्य भारतातील मणिपूर प्रदेशातील उलुपी या राज्यकन्येचा अर्जुनाबरोबर विवाह झाल्याची कथा महाभारतात आली आहे. आपल्याला माहितीच असेल. ईशान्य भारतातील मणिपूर प्रदेशातील उलुपी या राज्यकन्येचा विवाह अर्जुनाबरोबर झालेली कथा आपल्याला माहीत आहे. कामरूप हे राज्य इसवी सनाच्या 4थ्या शतकात उदयाला आले. पुष्यवर्मन हा कामरूप राज्याचा संस्थापक होता. समुद्रगृपाच्या अलाहाबाद येथील स्तंभलेखात त्याचा उल्लेख केलेला आहे. कामरूपच्या राजाचे अनेक कोरीव लेख उपलब्ध आहेत. महाभारत आणि रामायण या महाकाव्यामध्ये कामरूपचा उल्लेख प्राग्ज्योतिष या नावाने केलेला आहे. प्राग्ज्योतिषपूर ही त्याची राजधानी होती. प्राग्ज्योतिषपूर म्हणजे आजचे आसाम राज्यातील गुवाहाटी शहर. पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख किरादिया म्हणजे किरात लोकांचा प्रदेश असा केला आहे. कामरूप राज्याचा विस्तार ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे, भूटान, बंगालचा काही भाग आणि बिहारचा काही भाग या प्रदेशामध्ये झालेला आहे. ईशान्य भारतातील कामरूप राज्यात युआन शॉंग गेला होता. त्यावेळी भास्कर वर्मन हा तेथील राजा होता. ईशान्य भारतातील राज्यसत्ता आपण पाहूया. ईशान्य भारतातील मणिपूर प्रदेशातील उलुपी या राजकन्येचा विवाह अर्जुनाबरोबर झाल्याची कथा आपल्याला माहीत आहे. कामरूप हे राज्य इसवी सनाच्या 4थ्या शतकात उदयाला आले. पुष्यवर्मन हा कामरूप राज्याचा संस्थापक होता. समुद्रगुप्ताच्या अलाहाबाद येथील स्तंभलेखात त्याचा उल्लेख केलेला आहे. कामरूपच्या राज्यांचे अनेक कोरीव लेख उपलब्ध आहेत. महाभारत आणि रामायण या महाकाव्यामध्ये कामरूपचा उल्लेख प्राग्ज्योतिष असा या नावाने केलेला आहे. महाभारत आणि रामायण या महाकाव्यामध्ये कामरूपचा उल्लेख प्राग्ज्योतिष असा केलेला आहे. प्राग्ज्योतिषपूर ही त्या राज्याची राजधानी होती. प्राग्ज्योतिषपूर म्हणजे आजचे आसाम शहरातील गुवाहाटी शहर. बघा, आसाम शहरातील जे गुवाहाटी शहर आहे ते पूर्वी प्राग्ज्योतिषपूर होतं. आणि प्राग्ज्योतिष कामरूपचाच उल्लेख प्राग्ज्योतिष म्हणून केलेला आहे. आणि प्राग्ज्योतिषपूर ही त्यावेळी त्या राज्याची राजधानी होती. आणि पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी या पुस्तकात त्याचा उल्लेख किरादिया म्हणजे किरात लोकांचा प्रदेश असा केला आहे. कामरूप राज्याचा विस्तार ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे, भूटान, बंगालचा काही भाग आणि बिहारचा काही भाग. कामरूप राज्याचा विस्तार बघा कुठून, ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे, भूटान, बंगालचा काही भाग आणि बिहारचा काही भाग या प्रदेशामध्ये झालेला आहे. ईशान भारतातील कामरूप राज्यात युआन शॉंग गेला होता. त्यावेळी भास्कर वर्मन हा तेथील राजा होता. जेव्हा युआन शॉंग गेला होता कामरूप राज्यात त्यावेळी भास्कर वर्मन हा तेथील राजा होता. या पटात आपण मौर्यानंतरच्या काळातील उत्तर भारत आणि तेथील विविध राज्यसत्तांचा परिचय करून घेतला. तसेच त्या सुमारात ईशान्य भारतात काय परिस्थिती होती तेही पाहिले. पुढील पाठात आपण त्या सुमारात दक्षिण भारतात असलेल्या राज्यसत्तांचा परिचय करून घेणार आहोत. माहिती आहे का तुम्हाला मध्ये बघा, भारतीय परंपरेनुसार प्राचीन काळी काश्मीरचे नाव कश्यपपूर असे होते. भारतीय परंपरेनुसार काश्मीरचे पूर्वीचे नाव होते कश्यपपूर. ग्रीक इतिहासकारांनी त्याचा उल्लेख कॅस्पियापिरास, कॅस्पियाटिरॉक आणि कॅस्पेरिया असा केला होता. महाभारत काळात कांबोज घराण्याचे राजे तेथे राज्य करत असल्याचा उल्लेख येतो. सम्राट अशोकानंतरच्या काळात काश्मीर मौर्य साम्राज्यात समाविष्ट झाले होते. जेव्हा सम्राट अशोक होता तेव्हा काश्मीर मौर्य साम्राज्यामध्ये समाविष्ट झाले होते. इसवी सनाच्या 7व्या शतकात करकोट घराण्याचे राज्य काश्मीरमध्ये होते. म्हणून कल्लानाने त्याच्या राज्य तरंगिणी या ग्रंथात त्याची माहिती दिलेली आहे. अशा प्रकारे आपला हा पाठ इथे संपलेला आहे. पुन्हा भेटूयात नवीन पाठासोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. मौर्य साम्राज्यानंतरची राज्य आपण पाहिलेली आहोत.